नमस्कार शेतकरी मित्रांनो. नुकसान भरपाईचे पैसे जर तुम्हाला आले असतील, तर त्याचा मेसेज आला असेल आणि जर तुम्हाला कळलंच नाही की पैसे आले आहेत का नाही, तर ते तुम्ही घरी बसल्या तुमच्या अनुदानचे पैसे जमा झाले का नाही, ते चेक करू शकता. तर तुम्ही हे पूर्ण प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईल फोनने चेक करू शकता. स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर या स्टेप्सला फॉलो करून तुम्ही घरी बसल्याही चेक करू शकता की तुमचे नुकसान भरपाईचे पैसे आले का नाही आणि आले असतील तर ते किती आले आणि तुमची ई-के-वाय-सी पेंडिंग आहे का कंप्लीट झाली तेही तुम्हाला पाहायला मिळून जाईल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक ऑफिशियल वेबसाईट आहे. त्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तिच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ऑप्शनवरती येऊन जाणार. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमचा वी-के नंबर टाकायचा आहे. आता तुम्ही विचार करत असाल की आमच्याकडे वी-के नंबर नाही, तर तो तुम्हाला भेटेल तुमच्या गावाच्या ज्या ग्रामपंचायत असेल, त्याचा जो शिपाई असेल त्याच्याकडे सुद्धा तो नंबर भेटून जाईल किंवा तुमच्या तलाठी, ग्रामसेवक त्यांच्याकडे तो नंबर भेटून जाईल. तर त्यांच्याकडनं तो नंबर घ्यायचा आहे आणि इथं टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर इथं स्टेटसमध्ये तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी पेंडिंग आहे की कंप्लीट झाली ते इथं पाहायला मिळेल. तर माझ्या केसमध्ये पाहू शकता की ई-के-वाय-सी पेंडिंग आहे. ठीक आहे. तर मी दुसरा वी-के नंबर टाकतो. तर मित्रांनो, पाहू शकता इथं माझा दुसरा वी-के नंबर टाकला, तर इथं ई-के-वाय-सी कंप्लीट झालेली दिसते. तर ई-के-वाय-सी कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यासमोर अजून दुसरा ऑप्शन येतो. तो म्हणजे की तुमचा वी-के नंबर काय आहे, तुम्ही अकाउंट होल्डरचं नाव, अकाउंट नंबर आणि तुमची डेट काय आहे, ते डेट पण पाहायला मिळून जाईल आणि कोणती बँक आहे आणि तुम्हाला किती पैसे आलेले आहेत ते पण इथं पाहायला मिळून जाईल आणि रिमार्कमध्ये सक्सेस पाहायला मिळेल आणि पेमेंट स्टेटस सक्सेस मिळेल. म्हणजे या जे शेतकऱ्याचे पैसे ते अनुदानचे पैसे आलेले आहेत. ठीक आहे. आणि जर आले नसतील तर इथं सक्सेस दाखवलं नसतं. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अनुदानाची सध्याची स्थिती आपल्याला येत असलेल्या समस्येच्या स्वरूपानुसार तातडीने पुढीलप्रमाणे कारवाई करायची. जर तुमचे पैसे अजूनपर्यंत आले नसतील, तर त्याचं कारण काय असू शकतं? तर तुमचं पेमेंट रिजेक्ट झालं असेल. काय? तर तुमचं त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आधार सीडिंग किंवा ई-के-वाय-सी पूर्ण नसल्यामुळे पेमेंट नामंजूर होऊन जातो. तर त्याचा उपाय काय आहे? तर तुम्हाला लवकरात लवकर बँकेत जायचं आहे. आधार सीडिंग करायची, आधार मॅपिंग पूर्ण करून ई-के-वाय-सी त्वरित करून घ्या, सी-एस-सी सेंटरवर जाऊन. ठीक आहे. तर तुमचं नेम मिस्टेकमध्ये असेल किंवा तुमचं फार्मर आय-डी बनलेलं नसेल, तुमचं नावमध्ये मिसमॅच असेल तर आधार खालील जे नाव असतं ते फार्मर आय-डीला जुळत नाही, असाही प्रॉब्लेम असू शकतो. त्यासाठी काय उपाय आहे? तर नावामध्ये तफावत असल्यास आधार कार्ड व फार्मर आय-डीची छायांकित प्रत पालक अधिकारी, तलाठी यांच्याकडे जमा करावे, जेणेकरून तुमच्या नावाचं करेक्शन लवकरात लवकर होऊन जाईल. तर पेमेंट सक्सेसफुल पूर्ण झालेलं नाही आहे, तर याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी काय उपाय? तर आपले आधार कार्ड लिंक असलेले बँकेत जाऊन पासबुक एंट्री व बॅलन्स तपासा. ठीक आहे. तुमचा पेमेंट जर सक्सेसफुल झाला असेल किंवा झाला नसेल, तर लवकरात लवकर तुम्ही चेक करा. ठीक आहे. आणि ई-के-वाय-सी पेंडिंग दाखवत असेल, तर तुम्हाला त्वरित ई-के-वाय-सी पूर्ण नसल्यामुळे अनुदान रोखले गेले आहे तुमचं आणि ज्यामध्ये ज्यांच्याकडे फार्मर आय-डी नसेल, त्यांनी तो प्राप्त करून घ्यावा. फार्मर आय-डी काढण्यासाठी संबंधित गावातील तलाठी त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर सी-एस-सीला केंद्राला जाऊन ई-के-वाय-सी त्वरित पूर्ण करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला हे जे अनुदानाचे पैसे आहे ते तुमच्या अकाउंटला पाहायला मिळून जातील. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर मला कमेंट करून सांगाल, तर ती लिस्ट जी आहे अनुदानची लिस्ट, ती कशी डाउनलोड करायची, त्याची पूर्ण प्रोसेस मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ठीक आहे. ती ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या जिल्ह्याची लिस्ट डाउनलोड करू शकता. त्याचा व्हिडिओ तुम्हाला वरती आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल. ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर आजचा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला रोज भेटत राहील. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.